Audio Jungle. Audio Jungle. Hey, good morning my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करताय मॅथ्स अँड सायन्स. एक इंटरेस्टिंग फ्रेश चॅप्टर ज्याचं नाव आहे सर्कल हा तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. आता आपण आलो आहेत या सर्कलच्या लास्ट टप्प्याकडे. याच्या अगोदर सर्कलशी रिलेटेड सगळ्या टर्म्स मी क्लिअर केलेल्या आहे. ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओ बघितले नसेल त्यांनी आपल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन चेक करा. सगळ्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि बघत रहा DS डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, व्हॉट इज टुडेज टॉपिक? लेट्स सी. सो स्टुडंट, टुडेज टॉपिक इज, इथे फिगर तुमच्या समोर दिसते आहे. मग याच्यावरून तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल. दॅट इज सेंट्रल अँगल, केंद्रीय कोन. हा आहे आपला आजचा टॉपिक. मॅथमॅटिक्स मधला खूप इम्पॉर्टंट टॉपिक ज्याच्यावरती कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि स्कूल एक्झाममध्ये नक्की प्रश्न विचारला जात असतो. सेंट्रल, व्हॉट इज द सेंट्रल अँगल? व्हेरी सिम्पल. दॅट इज द अँगल हुज सेंट्रल पॉइंट इज ॲट द व्हर्टिक्स ऑफ द सेंटर. काय दिसतो त्याचा सेंटर, ह्या अँगलचा जो सेंटर पॉइंट आहे. आपण जर हे सगळं गायब केलं आणि हा फक्त कोन गृहीत धरला तर याचा जो महत्त्वाचा कोन कसा असतो आपला असा. ठीक आहे, AOB. ठीक आहे, मग याचा सेंटर पॉईंट कोणता? आपण महत्त्वाचा पॉईंट करतो कुठून सुरू होतो? इथून. म्हणून हा झाला त्याचा वर्टिक्स किंवा महत्त्वाचा शिरोबिंदू म्हणतो. मग याचा शिरोबिंदू कुठे आला? ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. दॅट इज द अँगल हुज सेंटर पॉईंट इज ॲट द वर्टिक्स ऑफ द सेंटर. दॅट इज कॉल ॲज द सेंट्रल अँगल किंवा त्याला म्हणणार मराठीमध्ये केंद्रीय कोन. केंद्र, ज्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळाचा काय आहे हा केंद्रबिंदू, ज्या कोणाचा शिरोबिंदू असतो त्या कोणाला तुम्ही काय म्हणत असतात? केंद्रीय कोन म्हणत असतो. मग इथे तुमचा सेंट्रल अँगल कोणता तयार झाला आहे? अँगल AOB. दिस इज अँगल AOB इज युअर सेंट्रल अँगल. म्हणजे जो सेंटर हा अँगल असतो त्याला काय म्हणतो आपण? तुम्ही सेंट्रल अँगल म्हणत असतो. समजा इथे एक ड्रॉ केली फिगर, इथे घेतलं आणि याचा सेंट्रल अँगल विचारला. इथे O, इथे K, इथे T. काय येईल तुमचा? KOT और TOK. दिस इज युअर सेंट्रल अँगल. किंवा म्हणजे हा उलटा पलटा कसाही दिला तरी तुम्हाला, समजा इथे आहे, याचं तोंड इकडे केलंय फक्त आणि तुम्हाला विचारलं सेंट्रल अँगल. इथे समजा P घेतलं, इथे N घेतलं, इथे M घेतलं. काय झालं तुमचं सेंट्रल अँगल? अँगल NPM और MPN कुठलाही घेतला तरी चालेल. सेंट्रल अँगल काय आहे? हा जो असतो हा असतो तुमचा सेंट्रल अँगल. मग आता डेफिनेशन फटाफट लिहून घ्या. व्हॉट इज द सेंट्रल अँगल? ओके, सेंट्रल अँगलची आहे डेफिनेशन. आणि सेंट्रल अँगल तुम्हाला सांगितलं कुठला आहे? अँगल, या फिगरमध्ये आहे आपला सेंट्रल अँगल, अँगल AOB. दिस इज युअर सेंट्रल अँगल. सो आय थिंक सेंट्रल अँगलची कन्सेप्ट तुमची इथे क्लिअर झाली असेल. सो आता याचा मेजरमेंट किती असतं? समजा हा तुम्हाला अंदाजे, म्हणजे आता अंदाजे सांगते आहे मी, मेजरमेंट एक्झॅक्ट केलेलं नाही, पण तुम्हाला पेपरमध्ये हा दिला आहे 70 डिग्री. किती दिलेला आहे? 70 डिग्री. मग हे काय झालं तुमचं? 70 डिग्री हे मेजरमेंट. द मेजर ऑफ द अँगल ऑफ सबटेंडेड ॲट द सेंटर ऑफ द आर्क इज टेकन टू द इट्स मेजरमेंट. म्हणजे हे काय असतं? याचं मेजरमेंट आपण इथे घेतलेलं आहे. मग आता ह्याचा जर 70 डिग्री आहे तर मग इथे एक छोटासा आर्क तयार झालेला दिसतो तुम्हाला. हा डार्क दाखवलेला मी. हा एक आर्क तयार झालेला आहे, ज्या आर्कचं नाव आहे मायनर आर्क. छोटा आर्क आहे ना, हा काय आहे? मोठा. AYB काय आहे? मेजर आर्क. AXB काय आहे? छोटा आर्क. सो मायनर आर्कचं मेजरमेंट आणि सेंट्रल अँगल यांचं खूप मोठं रिलेशन आहे, खूप मोठा संबंध आहे गणितामध्ये. त्यांचं रिलेशन नेहमी लक्षात ठेवायचं की हा जो सेंट्रल अँगल आहे त्याचं जेवढं माप असतं ना तेवढंच माप काय असतं तुमच्या छोट्या आर्कचं, मेजर तुमचा जो मायनर आर्क आहे मायनर आर्कचं असतं. म्हणजे हा सेंट्रल अँगल तुमचा 70 डिग्री, तर मग हा तुमचा मायनर आर्क AXB किती असणार आहे? इट इज ऑल्सो 70 डिग्री. ओके, समजा हा तुम्हाला 80 डिग्री दिला, हा AXB पण किती येणार? 80 डिग्री. हा तुम्हाला दिला 65 डिग्री, तर हा छोटा मायनर आर्क पण किती येणार आहे? एक्झॅक्ट 60 डिग्री आहे. मग हे लक्षात ठेवायचं, लघु कंसाचं माप हे त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. कळलं? हा लघु कंस किती मापाचा असतो? त्याचा जो केंद्रीय सेंट्रल अँगल जेवढा असतो तेवढ्या मापा एवढं असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. एक्झाममध्ये तुम्हाला काय करतील कधी कधी ह्या AXB समजा कधी कधी देतील मायनर आर्क. एका सर्कलमध्ये मायनर आर्कचं मेजरमेंट किती आहे? समजा दिलेला आहे 75 डिग्री आहे, तर त्याचा सेंट्रल अँगल किती आहे तो काढायला लावतील.
सेंट्रल अँगल तुम्हाला इथे काढायला लागतील. तो किती येणार आहे तुमचा? ऑब्विसली 75 डिग्री येणार आहे. किती? 75. कधी कधी काय करतील तुम्हाला सेंट्रल अँगल देतील. किती? समजा देतील 45 डिग्री. हा तुमचा सेंट्रल अँगल आहे. मग त्याचा लघु कंस किंवा मायनर आर्क किती आहे? तर किती येणार आहे? 45 डिग्री. हे साधं सोपं रिलेशन नेहमी लक्षात ठेवायचं की लघु कंसाचं माप हे त्याच्या वर्तुळ कंसाच्या मापा एवढं असतं, किंवा दॅट इज द मेजरमेंट ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ इट्स सेंट्रल अँगल. सो आय थिंक ही दोघांचं रिलेशन तुमचं इथे क्लिअर झालं असेल. So student, let's see most important point now. So student, these are most important tips for your exam. टिप्स किंवा ह्या नोट्स एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नक्की नोट डाऊन करा. पहिला पॉईंट आहे दॅट इज द मेजरमेंट ऑफ मायनर आर्क इज इक्वल टू द मेजरमेंट ऑफ इट्स सेंट्रल अँगल. चला फटाफट लिहून घ्या. याच्यावरती एक्झाममध्ये 100% क्वेश्चन येणार की मायनर आर्क आणि सेंट्रल अँगल यांचं काय रिलेशन आहे. दोघांचं माप हे सेम असतं. सेंट्रल अँगल जरी दिला असेल तर तुम्ही मायनर आर्क काढू शकतात. मायनर आर्क दिला असेल तर सेंट्रल अँगल तुम्ही इझिली काढू शकतात. त्यानंतर व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ सर्कल. मेजर ऑफ सर्कल. सर्कलचं पूर्ण मेजरमेंट किती असतं? दॅट इज द मेजरमेंट ऑफ टोटल सर्कल इज इक्वल टू 360 डिग्री. पूर्ण वर्तुळाचं माप जर विचारलं तर किती लिहायचं? 360 डिग्री. त्यानंतर सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्कचं मेजरमेंट किती असतं बाळांनो? इतक्यात सांगितलं. 360च्या अर्ध किती असतं? 180 डिग्री. हे जर याच्यावरती तुमचा परत प्रश्न तयार करू शकतो. आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्ही काय करू शकतात? मेजर आर्क सुद्धा फाइंड करू शकतात. दॅट इज मेजर ऑफ मेजर आर्क. मेजरमेंट ऑफ मेजर आर्क म्हणजे विशाल कंसाचं माप सुद्धा तुम्ही शोधू शकता. कशावरून शोधू शकतात? सिंपल आहे. समजा इथे एक सर्कल दिलेला आहे. हा सेंटर ऑफ द सर्कल दिला आहे. इथे आपण ए वाय, इथे बी आणि इथे डी अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. आणि तुम्हाला विशाल कंसाचं माप काढायचं आहे आणि लघु कंसाचं माप तुम्हाला दिलेलं आहे. लघु कंसाचं माप दिले तुम्हाला 80 डिग्री एवढं दिलेलं आहे. मग विशाल कंसाचं माप किती येणार आहे? मग या 360 डिग्रीमधून ज्यावेळेस तुम्ही 80 डिग्री वजा करणार तुम्हाला मिळणार काय? मेजर आर्क म्हणजे तुमचं विशाल कंसाचं माप मिळणार आहे. म्हणजे याच्यावरून आपलं एक सूत्र पण तयार होतंय की विशाल कंसाचं माप बरोबर 360 वजा लघु कंसाचे माप. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द मेजरमेंट ऑफ मेजर आर्क. दॅट इज द 360 डिग्री मायनस मेजरमेंट ऑफ द करस्पॉन्डिंग मायनर आर्क. हा फॉर्म्युला पण तुम्ही लिहून घ्या. सो हे 4 जे फॉर्म्युला आहे ते एक्झामसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झामसाठी तुम्ही हे तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा आणि त्याच्यावरून तुम्हाला कुठलेही कॅल्क्युलेशन देऊ द्या किंवा कुठलाही आर्क विचारू द्या. सेमी सर्क्युलर विचारला की 180 डिग्री लिहायचा. मेजर आर्क विचारला की जो 360 डिग्री आहे तुम्हाला मायनर आर्क तिथे दिलेला असणार आहे तो तुम्ही लिहायचा. तो 360 मधून फक्त वजा करायचा आहे. तर मग एक्झाममध्ये मेजर, मायनर, सेमी सर्क्युलर हे कसं? समजा एक प्रश्न दिलेला आहे तुम्हाला, एक क्वेश्चन दिलेला आहे. इथे दिलेला हा सेंट्रल अँगल दिलेला आहे. हा 82 डिग्रीचा दिलेला आहे. ए पी बी इथे एक्स दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलंय की ए एक्स बी हा जो मायनर आर्क आहे तो किती आहे? तर तुम्हाला इतक्यात सांगितलं की जेवढा सेंट्रल अँगल एवढा असतो तेवढाच काय असतो? तुमचा मायनर आर्क असतो. म्हणजे हा ए एक्स बी हा मायनर आर्क तुमचा ऑब्विसली किती येणार आहे? 82 डिग्री. कारण सेंट्रल अँगल आणि मायनर आर्कचं मेजरमेंट काय असतं इथे? सेम असतं. समजा इथे अजून एक सर्कल आपण काढलं. ठीक आहे. नंतर इथे नाव दिलं पी क्यू आर एस आणि तुम्हाला इथे मायनर आर्क दिलेला आहे. मायनर आर्क दिलेला आहे तुमचा समजा 75 डिग्री हा मायनर आर्क दिलेला आहे आणि तुम्हाला इथे मेजर आर्क फाइंड करायला लावला. मेजर आर्क तुम्हाला इथे विचारलं तर काय करणार? पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तुमचं? 360 डिग्री. या 360 डिग्रीमधून 75 डिग्री काय करायचे? मायनस करायचे. मग 360 मधून 75 आपण इथे मायनस करूया. इथे काय झाले? 5 चे झाले 15. इथून आपण हातचा घेतला. 7 8 9 10 11 12 13 14 अँड 15. इथे 8 उरले. 285 म्हणजे तुमचा मेजरमेंट ऑफ मेजर आर्क किती येणार आहे? 285 डिग्री एवढा येणार आहे. पण कधी कधी तुम्हाला असं पण देऊ शकतात की समजा के डी टी पी असं दिलेलं आहे आणि एक सेंट्रल अँगल पण दिलेला आहे. समजा इथे नाव दिलं पी टी आणि इथे नाव दिलं ओ. ठीक आहे. इथे दिलं तुम्हाला की याचा जो मायनर आर्क आहे पी एम टी हा मायनर आर्क आहे तुमचा किंवा
सेंट्रल अँगल दिलेला आहे. सेंट्रल अँगल दिलेला आहे 65 डिग्री. मग 65 डिग्रीवरून ह्या सेंट्रल अँगलवरून तुम्ही मेजर आर्क फाइंड करा असं सांगितलं. मग या 65 डिग्रीवरून हा सेंट्रल अँगलवरून तुम्ही हा छोटासा जो मेजर आर्क आहे, मायनर आर्क आहे, तो मायनर आर्क काय असणार आहे तुमचा, तुम्हाला माहिती आहे मायनर आर्क आणि सेंट्रल अँगल काय असतो सारखा, म्हणून मायनर आर्क येणार आहे तुमचा 65 डिग्री. आणि मग तुम्हाला मेजर आर्क ज्यावेळेस फाइंड करायला लावतील मग तो काय करणार तुम्ही फक्त 360 डिग्रीमधून काय करणार, फक्त हा 65 डिग्री मायनस करणार आणि तुम्हाला तिथे मिळणार आहे तुमचा मेजर आर्क. सो आय थिंक मेजर आर्क कसा फाइंड करायचा, 360 मधून फक्त मायनर आर्क छोटा जो कंस आहे तो वजा करायचा. त्यानंतर सेंट्रल अँगलवरून मायनर आर्क कसा काढायचा, दोघांचं मेजरमेंट फक्त सारखं. सेंट्रल अँगल 120 असेल तर मायनर आर्क पण 120, मायनर आर्क जर 60 असेल तर सेंट्रल अँगल पण 60, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे तुमच्या कन्सेप्ट आय थिंक छानपैकी क्लिअर झाले असेल. आणि ह्या कन्सेप्टवरती आधारित जे क्वेश्चन्स आहेत ते जो प्रॅक्टिस सेट आहे तो आपण घेणार आहोत आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो आय थिंक आजच्या कन्सेप्ट सगळ्या छानपैकी क्लिअर झाल्या असेल. परत व्हिडिओ बघा आणि सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया नवीन इंटरेस्टिंग टॉपिकसह नवीन व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.